6 महिने झाले बांधकाम चालू होतं आणि एके दिवशी शिवाजी महाराज रायगडाची पाहणी करण्यासाठी रायगडावर आले. तो हिरोजी इंदुलकरला बघून रायगड पाहत होते. रायगड एवढा अप्रतिम बांधला होता. महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसाने रायगड बघितल्याशिवाय आपला देह सोडूच नये, एवढा सुंदर रायगड आहे. जगात 7 आश्चर्य 8वं आश्चर्य असत तर तो माझा रायगड आहे, लक्षात घ्या. आणि तो रायगड एवढा सुंदर बांधणारा हिरोजी इंदुलकर होता. आणि हिरोजी इंदुलकरला समोर बोलवलं, रायगडाची पाहणी केली, रायगड बघितला. वा वा हिरोजी, रायगड अप्रतिम बांधतात. काय तुम्हाला विदागी देऊ सांगा, काय तुम्हाला बक्षीस देऊ सांगा, काय तुम्हाला पारितोषिक देऊ सांगा. छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदुलकरला समोर बसून बोलत होते आणि त्याचा भाव किती होता बघा महाराजांच्या प्रती. त्या हिरोजी इंदुलकराने सांगितलं, राज आम्हाला काहीच नको हो, सर्व काही तुम्ही आम्हाला दिलंय. तरी हिरोजी माझी इच्छा आहे, तुला काहीतरी द्यावंसं वाटतंय, माग काहीतरी, माग काहीतरी. नाही राज नाही, माग काहीतरी. 3दा म्हटल्यानंतर हिरोजी इंदुलकराने एकच मागणी केली, राज द्यायचं असेल तर एकच इच्छा आहे, एक फरशी माझ्या नावाची करू द्या, जगदीश्वराच्या पायरीला लावू द्या आणि त्याच्यावर 2 ओळी लिहू द्या, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर एवढा भाव होता. हे भाव होतं. अरे परमार्थामध्ये संतांनी भाव शिकवला, छत्रपतीच्या मावळ्यांनी आम्हाला भाव शिकवला. इतिहासातले अनेक उदाहरणं येतात की आपल्या राजांच्या प्रती काय भाव असतो. मल्हार होळकर नावाचा धनगराच्या कुळात जन्मलेला पोरगा ज्यावेळेस पहिला बाजीराव पेशवे त्या पुण्याच्या दिशेने चाकणच्या दिशेने जात असताना एके दिवशी मेंढ्या ओळत असताना मल्हार होळकर यांची भेट झाली. तरुणा बाण असा गडी घोंगडी घाटेवर घेतलेली शेळ्या मेंढ्या ओळत होता, पण स्वराज्याप्रती त्याला एवढा भाव होता आणि त्या पोराला दरबारात उभं केलं पहिल्या बाजीराव पेशव्याने आणि त्याला स्वराज्य छत्रपतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. अरे भाव समर्पित केला आणि इंदोरचं राज्य मल्हार होळकर बाबांनी चालवलं, संस्थान चालवलं. याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त भाव होता. आपली निष्ठा, आपली भाव जर कोणाच्याही ठिकाणी समर्पित असेल ना तर भाव महत्वाचा आहे. आपण ज्याच्याकडे काम करतो ना तो श्रद्धेने केलं पाहिजे. मालकाकडे काम करत असताना गड्यानं भाव असावा, भाव ठेवणे गड्यानं, पण मालकानं दुसऱ्या वर्षी 1 एकर वाढवून घ्यावं असा भाव त्याच्या मनात असावा. मालकाचं 1 एकर खपवायचा भाव त्याच्या मनात नसावा, बर का. तो जर भाव असेल मग प्रपंचात असो की परमार्थात असो, भाव नसेल तर प्रपंचही शून्य आहे, भाव नसेल तर परमार्थही शून्य आहे. आणि परमार्थात भाव धरायचा असेल, परमार्थात काही करायचं असेल तर नाथबाबा सांगतात, बाबा रे तू नको जाऊ तीर्थयात्रेला, तू नको जाऊ काशीला, तू काय कर, तुझ्याच घरची ज्ञानेश्वरी उघड आणि फक्त मनात भाव ध्येय धर आणि एकदा तरी ज्ञानेश्वरी वाद अभंग.